नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. दिल्लीत एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं खासदारांनी अभिनंदन केलंय. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारानंतर मोदींचा सत्कार करण्यात आलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी हे मोदींचं स्वागत केलंय. शरद पवार यांचा दिल्ली दौरा रद्द झालाय. शरद पवार संसदीय कामासाठी दिल्लीला जाणार होते, मात्र शरद पवार मुंबईहून पुण्याच्या दिशेने रवाना झाले. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांची एक पोस्ट व्हायरल होतीये. जय पवार यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला वडिलांसोबतचे 2 फोटो ठेवलेत. यासोबतच जय पवार यांनी काही मजकूर लिहिलाय. तुमची खूप आठवण येते डॅड, काश वेळ थांबली असती, मी तुम्हाला घट्ट मिठी मारून आयुष्यभर तसाच राहिलो असतो. मिसिंग यू अलॉट डॅड, असं जय पवार यांनी म्हटलंय. वर्धा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी करण्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिलाय. योग्य मोबदला मिळत नसल्यानं आणि वाढत्या कामाच्या ताणामुळे फेर तपासणीला विरोध करण्यात येतोय. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आधीच अनेक जबाबदाऱ्या असून त्यात लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी लादल्यानं कामाचा ताण अधिक वाढत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. अंगणवाडीतील मुलांना शिकवायचं की अतिरिक्त प्रशासकीय कामं करायची, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिलाय. हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयासमोर प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप उसळलाय. जमिनीच्या मालकी हक्क आणि भूखंड नोंदणीसाठी वारंवार अर्ज, निवेदनं आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने कानाडोळा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. अखेर न्याय मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी आंदोलन करत उपोषण सुरू केलंय. हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव पाटी ते पुसेगाव या मुख्य रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अमोल घोंगडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन केलंय. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून रस्त्याचं काम तात्काळ दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गडचिरोली शहरातील अंतर्गत रस्त्याचं काम चक्क 42% कमी दराने मिळवल्यानं काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्या कामाच्या दर्जावर आक्षेप घेत ते काम बंद पाडलं होतं. सत्ताधारी भाजप नगरसेवकाच्या नातेवाईकांनी हे काम घेतलं होतं. आता त्या कामांचं काँग्रेसच्या नगरसेवकांनी नव्याने भूमिपूजन करून सुरुवात केली आहे. कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड सहन करणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. नुकत्याच झालेल्या देसाईगंज नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक राहुल सतवानी यांनी क्षत्रिय जातीचं प्रमाणपत्र मिळवून ओबीसी राखीव जागेवर निवडणूक लढवली आहे. त्यांनी खोटी वंशावळ सादर करून दिशाभूल केल्याची तक्रार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी संजय गुरु यांनी पुराव्यांसह केली आहे. त्या आधारे हे प्रकरण चौकशीसाठी जात पडताळणी समितीकडे पाठवण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना विहिरीत पडून मृत्यू झालाय. ही हृदयद्रावक घटना फुलंब्री तालुक्यातील डोगनगाव शिवारात घडली आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अहिल्यानगर रोडवर रिक्षाचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.